नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर मग मागे आपण गुरुवारचे लक्ष्मी व्रताचे महात्म्य मागच्या गुरुवारी आपण ऐकलं. आज आपण लक्ष्मी व्रत करताना कोणते नियम पाळायचे व पूजा विधी काय आहे, पूजेची मांडणी कशी असते या संदर्भातील पूजेची मांडणी व नियम आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत. दर गुरुवारी स्नान करून, पहिला नियम या व्रताचा असा आहे, दर गुरुवारी स्नान करून शरीर मनाने निळवळ राहावे. त्या दिवशी दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावे. 3. व्रताच्या दिवशी काही अडचण असल्यास म्हणजे स्त्रियांना लक्ष्मी देवीची पूजा, आरती, कहाणी दुसऱ्याकडून करवून घ्यावी आणि आपण फक्त उपवास करून व्रतस्थ राहावे. 4था नियम, एकादशी, शिवरात्र अशा उपवासाच्या गुरुवारी म्हणजे या उपवासाच्या दिवशी जर शिवरात्र, एकादशी आल्यास गुरुवारी फक्त पूजा, आरती, कहाणी करावी. परगावी असल्यास पूजा वगैरे न करता फक्त उपवास करावा. 5वा नियम, लक्ष्मी व्रताची पूजा, कहाणी वाचण्या ऐकण्यास शेजारी पाजारी इत्यादी शक्य त्या लोकांना बोलवावे. त्यायोगे पुण्य वाढते. पुढचा नियम, उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, कहाणी करून 7 सुवासिनी अगर 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन प्रसादाचे 1 फळ द्यावे आणि या व्रतकथेचे 1 पुस्तक द्यावे. त्याचप्रमाणे ब्राह्मणाला शिदा, भोजन, कापड आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. नंतर आपण भोजन करावे. हे उद्यापनाच्या दिवशी करायचे. व्रताच्या दिवशी मद्यपान, मांसाहार इत्यादी करू नये. 8वा नियम, सायंकाळी गायीची पूजा करून गायीला गोग्रास द्यावा. मार्गशीर्ष महिनाभर अथवा वर्षात व्रताला खंड पडू देऊ नये. 9वा नियम होता. 10वा नियम, कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे श्री लक्ष्मी व्रत सुरू करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.